नमस्कार नमस्कार मित्रांनो. ओम श्री स्वामी समर्थ. आता मी पुन्हा एक तुमच्या समोर आलेलो आहे. कोल्हा आणि त्याचा परिवार. कोल्हा जंगलात राहत असतो आणि कुठेतरी तो आपला परिवार घेऊन गेलेला आहे. त्याची गोवा मोकळीच होती. मग मित्रांनो, काही गोष्टी अशा असतात की माणूस असू द्यात, प्राणी असू द्यात, कधी काळ त्याला बाहेर जावं लागतं, कधी कधी आपलं घर सोडून सुद्धा काही कामानिमित्त जावं लागतं. पण सगळ्या गोष्टींचा दूरदृष्टीने विचार केला तर सगळ्या गोष्टी खऱ्या होतात आणि तोच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. मग मित्रांनो, काय झालं? एक सिंह म्हणजे जंगलाचा राजा. तो काय झालं, त्याला खूप भूक लागली होती. अख्खं जंगल फिरला पण त्याला शिकार मिळाली नाही. नशीब पण पहा किती बेकार असतं. जंगलाचा राजा आहे, त्याला खायला मिळत नव्हतं. म्हणून मग काय झालं, असं करता करता दिवस मावळला, सूर्यास्त झाला आणि तो सिंह एका गुहेत शिरला. आता त्या गुहेत शिरलेला असताना की तो आतमध्ये जाऊन बसला. त्याला वाटलं की आता शिकार कोणी ना कोणी इथं तरी झोपायला येईल. दिवसभर जरी तो गेला असेल तिथून तरी झोपायला येईल. मग काय झालं, कोल्हा आणि त्याचा परिवार तिथून आले आणि तिथून त्यांनी पाहिलं. कोल्ह्याने गुहेत जाताना सिंहाच्या पायाचे ठसे तर त्याला दिसले, पण येताना नाही दिसले. पाऊल उमटलेले दिसले. पण मला आत तर गेलाय. हा प्राणी पण खूप हुशार असतात बघा. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव असते. नाही तर आपला असं येडा माणूस असताना हे चल घरात जातो, मग तिकडं नाग असू देत नाही तर कोला असू देत, कडी उघडायची ना आतच बसायचं. गेला. गेला आतमध्ये. पण तसं नाही. कोल्ह्याने विचार केला की बाबा रे, ठसे तर पावलांचे गुहेत जाताना दिसतात पण बाहेर येताना काही दिसत नाही. मित्रांनो, संकट कधीही माणसावरती कुठूनही कसंही येऊ शकतं. त्याच्यासाठी माणसानी आपली नजर, आपले इंद्रिय, पंच इंद्रिय हे सतत सक्रिय ठेवले पाहिजेत. माणसाला वासावरून कळलं पाहिजे की इथं कोण आहे. माणसाच्या अस्तित्वावरून कळलं पाहिजे इथं कोण आहे. आणि माणसाच्या स्वभावावरून सुद्धा कळलं पाहिजे मित्रांनो, कोण कपटी आणि कोण चांगला. पण मित्रांनो, आता कोल्ह्याच्या तर डोक्यात काय विचार करावा त्याला काही सुचतच नव्हतं. नंतर मग त्याने विचार केला, आता आपल्याला काहीतरी युक्ती करून हा माझा जो शत्रू आहे तो खरंच आतमध्ये बसलाय का की कोणी आहे की नाही. म्हणून मग कोल्हा कसा म्हणतो, अगं अगं गुहे, आज काय रागवलीस का? दररोज मला आवाज देऊन माझं स्वागत करतेस, आज काय झोपली का? ए गुहे, मग आतल्या सिंहाला काय वाटलं, आता झोपली का? सिंहाला वाटलं आईला याची बुवा खरंच जर बोलत असेल तर मग काय. आणि आता जर आपण सिंहाला गर्व फार राजा असल्याचा. एक लक्षात घ्या, माणसाने अधिकारी असावं पण पाय जमिनीवर असावेत. पाय जमिनीवर असावेत, डोकं
ठिकाणावर राहावं, अशा गोष्टी असतात. सिंह जेवढा राजा होता तेवढाही मूर्ख होता तो म्हणला गुहा बोलत असावी. आता गुहा बोलत असावी म्हणल्यावरती सिंहाने विचार केला करावं काय. म्हणून सिंहाने लगेच जोरात गर्जना केली. नाही मी गुहाच बोलते. मला झोप लागली होती, आता मी जागी झाली आहे. तू लवकर आतमध्ये. कोल्हा हसला. अरे दादा, तुझा आवाज मला ओळखतो, मी तुला ओळखलेला आहे. मग कोल्हा तिथून निघाला त्याच्या परिवाराला घेऊन आणि दुसऱ्या गुहेत गेला. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीकडे ती गोष्ट हाताळण्याआधी 10 वेळा विचार करा. आपल्याला काही नुकसान आहे का? गोष्ट छोटी आहे, पण लक्षात घ्या आयुष्यामध्ये अशी छोटी मोठी संकटे येतच राहतात. याच्यातनं एक लक्षात घ्या, नोकरीचं ठिकाण असेल तुमचं, घरी राहण्याचं ठिकाण असेल तुमचं, प्रत्येक ठिकाणी सावधपणे वागा. जशी वेळ या कोल्ह्यावर आली तशी आपल्यावरही येऊ शकते. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट करताना डोकं ताळ्यावर ठेवा, मन स्थिर राहू द्या, वाईट गोष्टींचा विचार करू नका, समोरच्याला ओळखायला शिका. नाही तर काही जणांचं कसं असतं, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे आणि दात खायचे वेगळे. दात वेगळे. दाखवताना तो पांढरे दाखवतो, पण आतले खाऊन खाऊन पिवळे झालेले असतात, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक गोष्टीला सीमा मर्यादा असतात. आपल्यालाही मर्यादा आहेत. जरी कुठल्या गोष्टीचं स्वातंत्र्य असलं तरी त्याचा दुरुपयोग होता कामा नये. जरी तुम्ही माणूस असला तरी तुम्हाला प्राणी सुद्धा भारी पडू शकतो, हे लक्षात घ्या. अजून एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला की अन्नाचा अनादर केला तर लक्ष्मी घरातनं कशी निघून जाते हे लक्षात घ्या. मग एक राजा असतो बघा, एक राजा असतो, त्याला एक राणी असती आणि नवीनच लग्न झालेलं असतं त्यांचं. देवाची भक्ती खूप केलेली असते त्यांनी. एक दिवस काय होतं मित्रांनो, राजाला जेवायला केलेलं असतं आणि त्याच्या थाळीमध्ये भरपूर पदार्थ असतात पंचपक्वान्नाचे, परंतु त्याच्या आवडीचा एक पदार्थ तिथे नसतो. काय नसतो? पदार्थ तिथे नसतो. त्या राजाला राग येतो आणि तो त्या ताटाला लाथ मारतो. ताट जसंच गरगर 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 बिंगत निघतं. बिंगत 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 जाऊन एक छोटीशी गुहा असते, त्या गुहेत जाऊन बसतं. मग मित्रांनो, होतं काय, कोणच्या गोळ्यात? तिथं समोर त्यांच्या राजवाड्याची गुहा असते, त्या गुहेत जाऊन बसतं. मग मित्रांनो, होतं काय की राजाला काही कारणास्तव युद्धावर जायला लागतं. हा. युद्ध होतं, पण परिणाम असा होतो मित्रांनो, इकडं राजाच्या राणीला त्यांचा जो घोडेस्वार असतो ना, त्याच्याबरोबर तिचं प्रेम जमतं. मग तो येतो, बाहेरून येतो, राजा युद्धाला गेलेला असतो.
युद्धाला गेलेला असतो तर मग काय होतं की युद्धात तो राजा मारला जातो. काय होतं? युद्धामध्ये राजा मारला जातो. नाही, मारला जात नाही, हरला जातो. जरा चुकी माफ करा. युद्धामध्ये हारला जातो आणि मग तो काय करतो? पुन्हा सैन्य एकत्र जमा करतो आणि पुन्हा युद्ध जिंकतो. पण तोपर्यंत इकडं राणी काय करत असते की त्या घोडेस्वाराला सगळं देत असते, त्याच्यावर प्रेम करत असते. हांडा भरून घेऊन आली, उशीर झाला तर तो घोडेस्वार त्याला लिंबोळ्याचा चाबूक असायचा पहिला, त्या चाबका खाली मारायचा तरी ती राणी त्याच्या हाताखाली राहायची. आणि मग तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव जोंधळी राजा ठेवलं आणि याचं नाव हा वंज राजा होता. मग युद्ध झाल्यानंतर तो घरी आला आणि मग एक दिवस काय झालं की खेळता खेळता त्याने राणीला काय केलं, असं प्रेमाने एक फूल फेकून मारलं. काय मारलं? फूल. बघा मित्रांनो, लक्ष द्या. जर बाईचा नवऱ्याशी काही संबंध राहिला नाही आणि जर तिचं बाहेर काही चालू झालं तर तिला नवऱ्याचा फुलाचा फटका सुद्धा चापकासारखा वाटतो. मग तो हे केला, फूल मारलं, राणी रडायला लागली. आता राणी रडायला लागली तर मग काय? राजाने डोळे पुसले जाऊन तिचे. का ग बाई? पण त्यांच्याकडे एक पोपट होता. पोपट कसा होतो? अरे रे 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 रे, फुलाचा मार दिला तर रडायला येतं आणि चापकाचा मार दिला तर हसायला येतं. आता पोपटाचा नित्य नियम, राजाने फुल हाणलं का राणी रडायची आणि पुन्हा राजा डोळे पुसायचा तर मग पोपट म्हणायचा वा 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 वा, फुलाचा मार दिला तर रडायला येतं आणि चापकाचा मार दिला तर हसायला येतं. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एखादी गोष्ट किती जरी लपवली तरी सत्य हे नेहमी बाहेर पडतं. सत्याला कितीही दिवस लपवलं तरी लपत नाही. एक सत्य लपवायला 1000 वेळा खोटं बोलावं लागतं. किती? 1000 वेळा. आता साधं